आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी चालू आहेत. म्हणजे तुम्ही म्हणा, तुम्ही भले आता चांगलं करताय, देवदेव खूप करताय, पण तुमचे मागच्या जन्माचे भोग आहेत, ते भोगण्याशी आपला पर्याय नसतो. सोबत आपले ह्या कलियुगातले काही जे भोग आहेत ते भोगायचे असतात. आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ते निवारण होत नाहीये, तुम्ही भरपूर प्रयत्न करताय पण तरी पण अडचणी चालू. त्यामुळे घरात सतत वादविवाद, भांडणं, मुलांची लग्न होत नाही, मुलांना नोकऱ्या मनासारखं नोकऱ्या लागत नाही, सतत कटकडी चालतात, डॉक्टर सारखं चालू असतं, काय ना काय सतत कोण ना कोण आजारी पडतं, पैसा किती आला तरी टिकत नाही. भरपूर तुम्ही करताय, देवाचं सगळं करताय, तरी पण काही अडचणी आपल्याला सुटत नाही. त्यावेळेस हा एक उपाय नक्की करा. काय करेल तुम्हाला कमीत कमी 108 आरत्या करायच्या स्वामींच्या. तुमच्या आसपास जवळ स्वामींचा केंद्र असेल, मठ असेल, दत्तगुरूंचं मंदिर असेल, तिथे तुम्ही रोज जा 108 दिवस कंटिन्युअसली. त्यात कोणताही खंड पडता नाही, कोणताही खंड पडता गेला नाही पाहिजे. दिवसाची एकच आरती काउंट होईल. तुम्ही दिवसाला 2 आरत्या करणार, त्या काउंट नाही होणार. एका दिवसाची एकच आरती. रोज तुम्ही जा. फक्त तुमची मासिक धर्म असेल किंवा विटा सुधक असेल ते स्किप करून तुम्ही 108 आरत्या करा. तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडणार नाही. आणि स्वामीची जेव्हा आरती दिवस आपण तेव्हा तिथे जातो तेव्हा त्यांचा जी बोलतो त्यांची कृपादृष्टी आपल्या वलयावर पडते, म्हणजे आपल्या ज्या इथे पडते. त्यामुळे आपली जे बोलतात ना, जे अडचणी आहेत, जे दोष आहेत, सगळे निवारण होतात. ज्यांचे कमी दोष आहेत त्यांना लवकर फळ भेटतं, पण ज्यांचे जास्तच मुळापासून जास्त मोठे दोष आहेत त्यांना वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जर बघितलं, तुम्ही 108 आरत्या केल्या, तुम्हाला हळूहळू तुमच्या आयुष्यातले जे निगेटिव्हिटी दूर होते, तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते, तुमची सर्व कामं मार्गी लागतात. त्यामुळे तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही अडचणी असेल, मग कोणतेही असू, घरातले कोणते छोटं मोठं करून बघा. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या निगेटिव्हिटी दूर होतील, घरात सुख शांती राहील. आणि स्वामींच्या बोलतो ना, एक आरत्या केल्यामुळे तुम्हाला ती पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये चेंज होईल. ऑटोमॅटिक जे आपल्या जे बोलतो ना, आपल्या डोक्याचे चक्र चालू असते, पितृदोष असेल किंवा कलियुगाचे दोष, कोणतेही दोष असतील, काळसर्प दोष असो, कोणताही दोष असो, तो दोष ऑटोमॅटिक निवारण्यास सुरुवात होते. कारण तुम्ही काही केलं, जर तुमचा पितृष असेल, दुसरे दोष असेल, तुम्ही किती केलं तर ते अडचणी येतातच. त्यामुळे तुम्ही 108 आरत्या करून बघा. स्वामींच्या मठात, केंद्रात जा. नाही तर तुमच्या आसपास कोणतंही मंदिर असेल, स्वामींचं मठ नाही, केंद्र नाही, तर तुमच्या आसपास कोणतंही मंदिर, साईबाबाचं असो, गणपतीचं कोणतंही मंदिर असेल, त्या मंदिरात रोज तुम्ही अटेंड करा. रोज एक आरती अटेंड करा, सकाळची व संध्याकाळची कंपल्सरी एक आरती तुम्ही अटेंड करा. 108 दिवस कंपल्सरी. बघा, तुम्हाला चांगले प्रभाव जाणवतील, तुमच्या आयुष्यामध्ये चेंज नक्की येतील. श्री स्वामी समर्थ.